कुणाला दुःख देऊन मिळवलेला आनंद कधीच सुख देऊन जात नाही, पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. प्रेमाच्या नात्यात काळजीचा धागा बांधता आला की नात्यातील गाठ आयुष्यभरासाठी सुटता सुटत नाही. ना कोणती मागणी होती, ना कोणता स्वार्थ होता. तुझ्यासोबत जगायचा इतकाच माझा हट्ट होता. तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची कधीच कमी असणार नाही, पण मी तेव्हाही सोबतीला असेल जेव्हा दुसरं कोणी असणार नाही. जगायचं म्हटलं की वय आलं, वर्षाचा हिशेब आला, महिन्यांचा दिवसांचा हिशेब आला. खरं तर आयुष्य जगायचं नाही, गणितच जगायचं. दिवस आणि जागेपणीचा काळ आकडेमोडीत घालवायचा आणि रात्री झोपताना त्याच आकडेमोडीच्या वह्या उशागती ठेवून झोपायचं. अपमान करणं स्वभावात असू शकतं, सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. काही निर्णय घेताना विचारायचं नसतं, तर ठामपणे सांगायचं असतं. जगातील सर्वात मोठं व्यसन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सहवासाची लागलेली सवय. दिसायला सगळंच सुंदर नसतं, कधी कधी डोळेसुद्धा धोका खातात. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठं जात नाही, तुम्हाला नेलं जातं. खेळ तुमचा नसतोच, खेळ त्याचा असतो. आयुष्य तराजूसारखं होऊन जातं. कधी कर्तव्य भारी पडतात, तर कधी इच्छा. कायम तुटण्याचा अर्थ संपणं असा होत नाही. कधी कधी तुटल्यानं आयुष्याची नवी सुरुवात होते. कोणालाही बदलण्याचा खटाटोप माणसानं करू नये. असह्य झालं तर अलिप्त व्हावं, उपदेशक होऊ नये. जेवढं घट्ट नातं तेवढे तीव्र मानापमान. परक्या माणसाला आपण प्रेमही देणं लागत नाही, तसंच रागही नाही. आयुष्यात जोडीदार निवडताना जोडीदाराचं मन बघा, रूप नाही. कारण आयुष्याची वाटचाल साथीदाराच्या स्वभावासोबत होते, सौंदर्यासोबत नाही. कारण सौंदर्य शेवटपर्यंत साथ देत नाही. कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून त्याच्या भविष्याची टर उडवू नका. कारण काळ इतका ताकदवान आहे की तो एका सामान्य कोळशाला सुद्धा हळूहळू हिऱ्यात बदलू शकतो. आयुष्यात घडून गेलेल्या वाईट गोष्टींना सारखं मागं वळून न पाहता भविष्यात समोर येणाऱ्या सुंदर गोष्टींना पाहावं. कदाचित याकरिताच परमेश्वरानं डोळे शरीराच्या मागे न देता पुढे दिलेत. स्वतःच्या मनावर इतका संयम असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी इतरांबद्दल नेहमीच चांगलाच विचार करता आला पाहिजे. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते, पण मिळणारा आनंद खूप मोठा असतो, जसं की लहानपण. आयुष्यात काही जागा रिकाम्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या व्यक्तीचा सहवास नको.